नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. मित्रांनो, माझ्या हातामध्ये आज आहे दोन एकदम सुंदर निसर्गाची एकदम सुंदर कलाकृती म्हणजेच तस्कर जातीचा साप. हा पूर्णपणे बिनविषारी आहे आणि मानवासाठी याचा दंश हा घातकी नसतो. हा फक्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर मित्रांनो, या सापाला ओळखणं अगदी सोपं आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या अंगावरती काळ्या पांढऱ्यामध्ये स्पॉटमध्ये लाइनिंग्स असतात, जे त्याच्या मिडल लेंथपर्यंत असतात. मिडल लेंथपर्यंत असतात. तसेच त्याच्या शेपटीवरती पूर्ण मधोमध एक तपकिरी कलरची लाईन असते, जी त्याच्या एकदम शेपटीच्या एंडपर्यंत जाते आणि दोन्ही बाजूने काळपट रंगामध्ये दोन लाईन्स असतात. तसेच डोळ्याखाली दोन काळ्या पट्ट्या असतात आणि याचे डोळे जे आहेत ते गोल असतात आणि पोट याचं पांढरं असतं आणि हा पूर्ण तपकिरी रंगामध्ये असतो. तर मित्रांनो, हा आपल्या निसर्गासाठी खूप जास्त महत्त्वाचा घटक आहे. उंदीर, बेडूक, पाली अशा प्रकारचे किंवा कीटक अशा प्रकारचे किडे वगैरे जे आहेत, जे पिकाला नुकसान वगैरे पोहोचवतात बऱ्यापैकी, तर तशांचं भक्षण करून हे त्याच्यावरती कंट्रोल ठेवून आपल्या निसर्गाला एक महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे जर तुमच्या एरियामध्ये असे साप तुम्हाला दिसले तर त्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवू नका. या सापाला इंग्लिशमध्ये ट्रिंकेट स्नेक म्हटलं जातं, मराठीमध्ये तस्कर म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये रूपसुंदरी तसेच अलंकृत नावाने पण ओळखलं जातं आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये अजून त्याला वेगवेगळ्या नावाने पण ओळख आहे. तर मित्रांनो, चला आता ह्या सापाला ह्या दोघांनाही आपण आता निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करूयात. अरे बापरे, बाय बाय. जा की पटपट, जा की.